आज झालेल्या देवगडमधल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा होता आणि त्या आंदोलनाला मी पोचू शकलो नाही कारण कोकण कन्या रेल्वे उशिरा आल्यामुळे. पण जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्या मतदारसंघाचे आमदार जनतेला फसवतायत, मतदारांना फसवतायत आणि जनतेला गोलमाल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज पालकमंत्र्यांना ज्यावेळी या प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी देवगडमध्ये 1 कोटीचा अणुऊर्जा प्रकल्प येणार ही आल्यानंतर पालकमंत्र्यांनी पाडगावमध्ये जाऊन अशा प्रकल्प देवगडमधले एकही परत जाऊ देणार नाही अशा प्रकारची वक्तव्य करून या प्रकल्पातून रोजगार किती मिळणार आणि रोजगार किती होऊ शकेल हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आडबंदर, मुनगे, हिंद्रे या गावागावातून लोक आता विरोध होऊ लागला. त्या विरोधानंतर परत पालकमंत्र्यांनी गेल्या 8 दिवसापूर्वी आपली भूमिका बदलली की पर्यावरण जर प्रदूषित करणारे प्रकल्प असतील तर त्याला मी विरोध करीन. ज्याप्रमाणे आजगाव, धाकोरा या भागामध्ये जिंदालचा मायनिंग प्रकल्प येत होता, त्या ठिकाणी ज्यावेळी त्यांच्या जवळच्या बँकेचे चेअरमन त्यांनी ते ड्रोन सर्वे करायला सांगितलं होता, ते 2 सर्वे करत असताना तिकडच्या ग्रामस्थांनी त्या सर्वे करणाऱ्या मुलांना मारहाण केली आणि त्यांच्याकडून माहिती ओढवली. त्यावेळी माहिती आली की त्यांचेच खास बँकेचे चेअरमन त्या असलेल्या ड्रोन शूटिंग करण्यामागे होते. त्यांनीच एक राजगड हॉटेलला ठेवलं होते. त्यांना कळल्यानंतर त्याही ठिकाणी जाऊन ज्या वेतोबाच्या मंदिरात ग्रामस्थांसमोर तो प्रकल्प मी होऊ देणार नाही, हे प्रकल्प खऱ्या अर्थाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आहेत. केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये आज देवगडच्या प्रकल्पाबाबत पण किंवा याही प्रकल्पाबाबत एकही पत्र कोणत्याही प्रकारचं नितेश राणे पालकमंत्री यांनी दिलेलं नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा कॅबिनेटला मुद्दा उपस्थित केला नाही. त्याचबरोबर येणाऱ्या अधिवेशनातही कुठे प्रश्न उपस्थित केला नाही. तीच परिस्थिती आंबा बागायतदारांची झाली. आंबा काजू बागायतदारांनी काढलेला, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढलेला मोर्चा, त्या मोर्चाला मागील अधिवेशन सोडून स्वतः अधिवेशनात उभे राहिले आणि त्या मोर्चाला आले आणि भाषण करून गेले की तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुमची मागणी मी लावून धरणार. त्या अधिवेशनात कोणत्याही प्रकारचं काही देऊ शकले नाही. याही अधिवेशनात कोणत्या प्रकारचं करणार आहे. शेवटी देवगडच्या जनतेला आणि आंबा बागायतदारांना आज 220 रुपये प्रति झाड आणि काजू बागायतदारांना 0 मदत हे आज प्रकल्प. त्याचमुळे आज आंदोलन झालं. आंदोलन करायला पण तिथेही आंदोलन ते अगदी दाबण्याचा, चेपण्याचा प्रयत्न केला, पण ते आंदोलन दाबलं असलं तरी जनतेच्या मनात आंदोलन आणि या सरकारविरुद्ध आणि या केंद्र सरकार, राज्य सरकारविरुद्ध ही नाराजी पसरलेली आहे. ही नाराजीवरती पांघरून घालता येणार नाही. जे नारायण राणेंच्या पावलावर किंवा नारायण राणेंच्या आदेशानुसार चालणारे नितेश राणेंनी तर तिकडे त्या प्रकल्पाला रत्नागिरीमध्ये वक्तव्य केलं, जो प्रकल्पाला विरोध करेल त्याला फटके घालणार. आज एवढे प्रकल्पाला 2,500-3,000 लोक विरोध करायला आले, त्या लोकांना फटकेला नारायणने येणार आहेत का? नारायणने येऊ शकतील का? म्हणजे नुसत्या लोकांना धमक्या द्यायच्या आणि लोकांना घाबरवायचं, याला आता धमक्याला आणि लोकांना घाबरणार नाही. जनतेला आता कळू लागलेलं आहे, राणे कुटुंबीय आपल्या स्वार्थासाठी आणि आपल्या असलेल्या हितासाठी हे प्रकल्प आणू पाहत आहेत. हे प्रकल्प त्यांच्या कोणत्याही ह्याच्यासाठी नसून ते विरोध करणार नाहीत. या विरोध मावळण्याचा प्रयत्न करतील. पण जनतेला आता अजून याबाबत प्रखर करण्याकरता आणि या अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाबतीत विरोधात आणि आंबा बागायतदारांना मिळणारी नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, यासाठी आता अणुऊर्जा प्रकल्प बाधित गावांना गावागावामध्ये जाऊन आम्ही भेटी देणार आहोत. गावातल्या लोकांना भेटणार आहोत. शिवसेना पूर्णपणे ह्या प्रकल्पाच्या विरोधात तुमच्या पाठीमागे आहे सांगणार आहोत आणि त्यांना धीर देण्याचं काम
आम्ही करणार आहोत। आणि अशाच प्रकारचे सर्व प्रकल्प पालकमंत्र्याचे बोगस आणि लोकांना फसवणारे आहेत। ज्याप्रमाणे बोट आणली, त्या बोटीच्या कंपनीला पण त्यांनी 2,93,00,000 डिझेलसाठी देऊ शकले, पण आमच्या मच्छीमार बांधवांचं जे डिझेल वाढलेलं आहे ते डिझेल कमी करू शकत नाहीत मत्स्य उद्योग मंत्री। हेच मच्छीमारांचं हित बघणारे मत्स्य उद्योग मंत्री या बाबतीत मच्छीमार, आंबा बागायतदार आणि जे अणुऊर्जा प्रकल्प बाधित प्रकल्प असलेले लोक, हा बाधित प्रकल्प नुसते ते गावातले होणार नाही आहेत, तर संपूर्ण रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा होणार आहे। कारण या अणुऊर्जा प्रकल्पाचा आता युरोपमध्ये पण उष्णता वाढल्यामुळे, या उष्णतेमुळे आता अणुऊर्जा प्रकल्प युरोपमधले बंद करावे लागले। म्हणजे वातावरण किती दूषित करतं हे आता युरोपवाल्यांना कळलं आहे। जे युरोपमध्ये बसलेले अणुऊर्जा प्रकल्प अगदी तांत्रिकदृष्ट्या, भौतिक याच्या दृष्ट्या व्यवस्थित, पर्यावरणदृष्ट्या व्यवस्थित बसवले असले तरी त्याही ठिकाणी आता उष्णता मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे। याचा परिणाम, या अणुऊर्जेचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व झाडाझुडपांना, आंबा बागायतींना, काजू बागायतींना आणि सर्व शेतकऱ्यांना हा होणार आहे। त्यावेळी फक्त ती गावं बाधित होत आहेत, पण ते गावापुरतीच नाही, ती गावं आज जात्यात असतील, उद्या आज तुम्ही सुपात असाल, पण भविष्यात तुम्ही जात्यात जाणार आहे। त्यामुळे सर्व जिल्ह्यातल्या जनतेने त्या असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात जिल्ह्यातल्या जनतेने उभं राहण्याची गरज आहे। आणि त्यासाठी आपण जिल्ह्यातल्या जनतेला मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो, या प्रकल्पाला सर्व जिल्ह्यातल्या जनतेने विरोध करून हा प्रकल्प, जसा नाणारचा प्रकल्प नाणारवासियांनी हाणून पडला, तसा हा प्रकल्प पण आपण हाणून पाडूया, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा।